नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये 2011 ते 2025 या काळामध्ये झालेले जे पेपर्स आहेत, यामध्ये जीकेचे जे पेपर आहेत, तर त्या पेपरचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पाहूया आपण. सुक्त पीठकाची स्थापना डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाली. तर पर्यायामध्ये जर बघितलं गेलंय जमाली, जामली, गौतम बुद्ध, आनंद आणि उपाली. तर याच्यातलं योग्य उत्तर आहे म्हणजे आनंद. आनंदच्या नेतृत्वाखाली सुक्त पीठकाची स्थापना झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आनंद हे गौतम बुद्धांचे चुलत बंधू किंवा प्रमुख शिष्य म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. दुसरा आहे की बुद्धांचे उपदेश अत्यंत अचूक हे आनंदनी स्मरणात ठेवले होते असा उल्लेख आहे. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 483 ही राजगृह या ठिकाणी भरलेली होती. त्यांचे प्रमुख शिष्य आनंद यांनी गौतम बुद्धांच्या उपदेशाचं पठण केलं आणि सुक्त पीठकाचं संकलन त्यामध्ये एव मे सुत्त असे मी ऐकले या शब्दांनी सुक्ताचं वाचन केलं. कुणी वाचन केलं? आनंद यांनी वाचन केलं. म्हणूनच सुक्त पीठकाला आनंद परंपरा असं देखील म्हटलं जातं. सर्वात महत्वाचं जामाली जो आहे तर ते गौतम बुद्धांचा जावाई काही काळ संघामध्ये राहिले. नंतर संघ शिस्तीबाबत गौतम बुद्धांशी मतभेद झाल्यामुळं ते वेगळे झाले आणि मग त्यांनी स्वतंत्र संघ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. गौतम बुद्धांनी स्वतः उपदेश धम्म दिला, परंतु त्यांचं ग्रंथ रूपात हे संकलन त्या काळामध्ये झालेलं नव्हतं. परंतु गौतम बुद्धांच्या काळामध्ये लेखन परंपरा तितकीशी अवगत नव्हती, त्यामुळं उपदेश हे मौखिक परंपरेने प्रसारित होत होते आणि महापरिनिर्वाणानंतर त्रिपिटकांचं संकलन हे सुरू झालं होतं. त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं की उपाली जे आहे तर हे विनय विषयातील सर्वोच्च आचार्य होते. पहिल्या बौद्ध परिषदेत त्यांनी विनय पिटकाचं संकलन केलं. आपल्याला प्रश्न काय होता? सुक्त पीठकाचं संकलन कोणी केलं? तर ते आनंदच्या नेतृत्वाखाली केलं. विनय पीठकाचं संकलन जे आहे तर ते कुणी केलं? उपाली यांच्या नेतृत्वाखाली हे केलं होतं. संघशिस्त, भिक्षूचे नियम आणि आचारसंहिता हे यांच्या नेतृत्वाखाली मांडल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो किंवा विचारला जातो की बौद्ध महासभा कोणत्या आहेत? पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी ही कोणत्या ठिकाणी भरली होती? कोणत्या राजाच्या सहकार्याने भरलेली होती किंवा कोणत्या ठिकाणी? आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांनी काम काय केलं? म्हणजे एक पहिल्या लक्षात ठेवा, पहिली जी सभा आहे तर ह्याचा कालखंड किती आहे? 483. दुसऱ्याचा किती आहे? 383. तिसऱ्याचा किती आहे? 251. आणि चौथ्याचा किती आहे? पहिलं शतक. म्हणजे 483, 383, 251 आणि पहिली सदी हा एक आपल्याला सांगता येईल. आता लक्षात ठेवा की हे जी पहिली सभा आहे ती कोणत्या ठिकाणी भरली होती? राजगृहामध्ये महासभा भरली. दुसरी ही वैशालीमध्ये भरली. तिसरी ही पाटलीपुत्रमध्ये आणि चौथी ही काश्मीरमध्ये भरलेली आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे काश्मीरमध्ये कुंडलवन या ठिकाणी भरली होती. आता लक्षात ठेवा की या महासभेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या महासभेचे महाकश्यप, दुसऱ्या महासभेचे सर्वकामी, तिसऱ्या महासभेचे मोगली पुत्र तिस्सा आणि तिसऱ्या महासभेचे, आता लक्षात ठेवा की पहिल्या 3 सभा ज्या झाल्या त्याच्यामध्ये फक्त अध्यक्षच होते. चौथी ही एकमेव अशी आहे की ज्याचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत. याचा अध्यक्ष होते वसुमित्र आणि उपाध्यक्ष होते अश्वघोष. हाही मुद्दा नीटपर्यंत लक्षात ठेवा. हे कोणत्या शासकाच्या अंतर्गत झालं होतं? तर पहिली महासभा जी आहे ती अजातशत्रू, दुसरी महासभा ही कालाशोक, तिसरी महासभा ही अशोक मौर्य आणि चौथी ही कनिष्कांच्या काळामध्ये झाली होती. म्हणजे हाही मुद्दा नीटपर्यंत लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की आता लक्षात ठेवा की पहिल्या महासभा जी झाली तर त्याच्यामध्ये काय नेमकं कार्य झालं? तर लक्षात ठेवा पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त सुक्त पीठक आणि विनय पीठकाचं संकलन झालं. कोणत्या? सुक्त पीठकाचं आणि विनय पीठकाचं संकलन हे पहिल्या महासभेमध्ये झालं. दुसऱ्या महासभेमध्ये बौद्ध संघामध्ये 2 भागांमध्ये विभागला गेला होता. म्हणजे दुसऱ्याचं वैशिष्ट्य काय?
बौद्ध संघ जो आहे तर ते दोन भागांमध्ये विभागला होता. एक होते स्थविर आणि दुसरे होते महासंघिक. याच्या दोन भागांमध्ये विभागला गेलेला हा धर्म म्हणून आपला उल्लेख करता येईल. तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं, तीन पिटक आहेत, सुक्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर सुक्त पिटक आणि विनय पिटक हे पहिल्या महासभेमध्ये आहे. अभिधम्म पिटक हे कशामध्ये आहे, तिसऱ्या महासभा जी भरली म्हणजे अशोकाच्या कालखंडामधले पाटलीपुत्र या ठिकाणी या अभिधम्म पिटकाचं संकलन केलं गेलं आणि हे संकलन करून याला कथावथू हा जोडलं गेलं, ज्याच्यामध्ये 18 मिथ्यावादी जे संघ आहेत, वेगवेगळे संघ जे त्या मिथ्यावादी तयार केले गेले होते ते हे सर्व हे नष्ट करण्याची भूमिका ही अशोकाच्या काळामध्ये ही झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता चौथ्यामध्ये सर्वात महत्वाचं वेगळं काय आहे, चौथ्यामध्ये कशाचं संकलन झालंय. पहिल्यामध्ये सुक्त पिटक आणि विनय पिटक मध्ये आहे. दुसऱ्यामध्ये दोन गट पडलेले होते, एक होता स्थविर आणि महासंघिक, आणि तिसऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा अभिधम्म पिटक आहे आणि त्यालाच कथावधू हे जोडलंय. चौथ्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा विभाषा शास्त्र आहे. काय आहे, चौथ्यामध्ये विभाषा शास्त्र याचं संकलन केलं गेलंय आणि बौद्ध धर्म हा चौथ्यामध्ये हीनयान आणि महायान या दोन गटांमध्ये विभागला गेल्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणून हा चार्ट तुम्ही बौद्ध धर्माच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेस हा मुद्दा तुम्ही नीटपणाने एक हिस्ट्री मधला एक GK चा भाग म्हणून तुम्ही याच्याकडे चांगल्यापणाने लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ट्रॅक अँड फील्ड. या प्रकारात भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकलंय, तर नीरज चोपडा, अभिनव बिंद्रा, खाशाबा दादासाहेब जाधव आणि राजवर्धन सिंह राठोड. आता याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे, तर ते म्हणजे नीरज चोपडा हे ट्रॅक अँड फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठीचं पहिलं या प्रकारामधलं हे ऑलिम्पिक सुवर्ण पदक यांनी जिंकलेलं आहे. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की नीरज चोपडा यांनी टोकियोमध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा 2020 ची ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्ण पदक हे त्यांनी या प्रकारामध्ये पहिलं आणलं होतं. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारे ट्रॅक आणि फील्ड मधले हे खेळाडू हे पहिले आहेत. 2018 मध्ये भारत सरकारतर्फे नीरज चोपडा यांना अर्जुन पुरस्कार, 2021 मध्ये भारत सरकारमध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2022 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार हा नीरज चोपडा यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रांचं वेगळं वैशिष्ट्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अभिनव बिंद्रा यांनी सुवर्ण जे पदक आहे तर ते 10 मीटर एअर रायफल मध्ये त्यांनी जिंकलेलं होतं. याच्यामध्ये अभिनव बिंद्रांनी 2008च्या बीजिंगच्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धामध्ये, तसेच झांग्रेब क्रोशिया येथे झालेल्या 2006च्या जागतिक नेमबाजीमध्ये देखील अजिंक्यपद मध्ये स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये 10 मीटर हवाई रायफल मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. आता यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले होते, तर 2000 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2001 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचा महत्वाचा आहे, 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2011 मध्ये ऑनररी लेफ्टनंट कर्नल हे भारतीय सेनेकडून त्यांना पद मिळालं होतं. खाशाबा जाधव जे आहेत यांनी पहिलं स्वतंत्र भारतातलं वैयक्तिक ऑलिम्पिक विजेते म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. 1952 मध्ये हेलिसिकिंग मध्ये उन्हाळी ते 52 किलोग्रॅम वजनी गटामध्ये फ्रीस्टाईल प्रकारात त्यांनी हे कांस्य पदक हे भारतातलं पहिल्यांदा दिलं होतं. ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक स्पर्धा जिंकणारे स्वतंत्र भारतातले पहिले खेळाडू म्हणून खाशाबा जाधव यांचा उल्लेख करता येईल. 2000 मध्ये भारत सरकारने खाशाबा जाधव यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने त्यांना काय केलं होतं, सन्मानित केलं होतं. आणि 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेमच्या नव्याने बांधलेलं जे कुस्ती स्थळ आहे तर त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचं नाव त्या भागाला देण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे राजवर्धन सिंह राठोड. ऑलिम्पिक मधलं पहिलं
भारतीय वैयक्तिक सिल्वर पदक मिळवणारे शूटिंगमध्ये मेन ट्रॅप डबल ट्रॅप ज्यामध्ये म्हणतो, तर त्यामध्ये 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देखील रौप्य पदक जिंकल्यानंतर हे राजवर्धन सिंह राठोड हे प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिलं वैयक्तिक रौप्य पदक म्हणून उल्लेख करता येईल. 2005 मध्ये पद्मश्री, 2004-05 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि 2003-04 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने दिलेला होता. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेनं भारतीय राज्याच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22च्या हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक ऑन इंडियन स्टेट्स 2021 आणि 22 यामध्ये जे प्रसिद्ध केलं होतं, तर ते कोणी प्रकाशित केलं होतं? नीती आयोग, नाबार्ड, RBI आणि सेबी. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे पुस्तक प्रकाशित केलं होतं, तर ते RBIनं प्रकाशित केलं होतं. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे त्याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. त्याचं राष्ट्रीयकरण जे आहे, तर ते राष्ट्रीयकरण RBIचं राष्ट्रीयकरण हे 1949 मध्ये झालं. भारताची केंद्रीय बँक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याचं मुख्य वैशिष्ट्य जर बघितलं की राष्ट्रीय आर्थिक धोरणं आखणं, चलन स्थिरता राखणं, म्हणजे जे की आता सध्याच्या स्थितीमध्ये जे चलन अस्थिर झालं, जे डोनाल्ड ट्रम्पच्या भूमिकांमुळं, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे असे जागतिक राजकारणामधले पहिले असे व्यक्ती आता सध्याच्या स्थितीमध्ये आहेत की त्यांच्याबद्दल भाकीत करणंच अवघड होऊन बसलं. आणि त्यामुळं भारतीय चलन स्थिरता ही विस्कळीत होऊ लागलेली आहे असं आपल्याला सांगता येईल. तर यासाठी म्हणून चलनामध्ये स्थिरता राखणं, वित्तीय प्रणालीचं नियमन करणं ही भूमिका आपल्याला सांगता येईल. यामध्ये सांख्यिकी प्रकाशनामध्ये जर बघितलं गेलं तर RBI प्रत्येक वर्षी हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक ऑन इंडियन स्टेट्स हे प्रकाशित करतं. त्यामध्ये विविध आर्थिक, सामाजिक, औद्योगिक आणि वित्तीय सांख्यिकीचा समावेश त्याच्यामध्ये असतो. हे प्रकाशन राज्यस्तराच्या विविध घटकांच्या डेटाचं एकीकृत एक स्रोत हे मानलं जातं आणि हे 2021-22च्या काळामध्ये हे RBI कडून हे प्रकाशित झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे नीती आयोग. नीती आयोग ही भारताची एक थिंक टँक आहे. याचं मुख्य कार्य नीती आयोगाचं काय होतं? सरकारी धोरणाचं समन्वय करणं, संघटनेतील भागधारकांमध्ये सल्लामसलत करणं आणि विविध सामाजिक आर्थिक विषयाबद्दलचे एक रिपोर्ट्स तयार करणं. राष्ट्राचं मुख्य कार्यकेंद्र राज्याच्या आणि तांत्रिक सल्लागार देणं, सहकारी संघाला विकास रणनीतीचा लाभ देणं आणि संबंधित दृष्टिकोन तयार करणं. आता ह्या सांख्यिकी प्रकाशनामध्ये नीती आयोगाने वेळोवेळी विश्लेषणात्मक अहवाल हे तयार केले त्या काळामध्ये प्रकाशित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. SDG प्रोग्रेस डेव्हलपमेंट रिपोर्ट्स देखील हे प्रकाशित करतं. नेक्स्ट आहे सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे जे आहे याची स्थापना 12 एप्रिल 1988 मध्ये एक गैरवैधानिक संस्था म्हणून याची स्थापना केली होती. याला वैधानिक दर्जा हा सेबी कायदा 1992 द्वारे आणि 30 जानेवारी 1992ला पूर्ण वैधानिक अधिकार हा याला प्राप्त झाला आहे सेबीला. आणि हे अर्थ मंत्रालयाच्या अंडरमध्ये मुख्य काम करतं. याचं मुख्यालय जे आहे सेबीचं, तर ते मुंबई या ठिकाणी आहे. भारतातील सिक्युरिटीज आणि कम्युनिटी मार्केटसाठी प्राथमिक नियामक आहे, म्हणजे जे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि बाजार विकासाला चालना देण्यासाठी बाजारातील क्रियाकलापाचं नियमन करण्यासाठी स्थापन केलं जातं. म्हणजे त्या पद्धतीनं एक असं विशिष्ट असं सर्किट लावलं जातं. म्हणजे एखादा स्टॉक जर, म्हणजे जसं हर्षद मेहताच्या काळामध्ये एखादा स्टॉक जर असेल तर जवळ 300 रुपयाचा स्टॉक हा 900 रुपयापर्यंत जाऊ शकत होता. त्याला कुठेतरी 10%, 20%, 40% असं एक सर्किट लावणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदार जो आहे तर याच्या तोटा होऊ नये शक्यतो, हा मूळ उद्देश हा सेबीचा आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की यामध्ये 1992 मध्ये नियम लागू केले आणि पालन जे करणार नाहीत त्यांना दंड करणं हा मूळ उद्देश हा सेबीचा होता. मुंबईत मुख्यालय आहे, ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. आता याच्यामध्ये NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि जे म्युच्युअल फंड जे आहेत त्या बाजारांमध्ये
मध्यस्थासारखा एक्सचेंजवर देखरेख करण्यासाठी म्हणून जबाबदार असतो. जसं की NSE आहे. NSE मध्ये मूळ जे 50 ज्या कंपन्या आहेत किंवा इतर जे आहेत म्हणजे याच्यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप या ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतात त्या ह्याच्यानुसार त्यांचा असणारा डाटा किंवा त्यांचं जे असणारं चलन किती आहे त्याच्यावरून त्या कंपन्या ठरवल्या जातात. आणि त्याच्यामध्ये मग हे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये काम करतात त्याला मान्यता दी एखाद्या कंपनीचा एखादा IPO येतो. तर त्या IPO येत असताना त्याच्याबद्दलच्या सगळ्या रितसर माहिती किंवा त्याची जी सगळी अपडेट घेणं आणि त्याला मान्यता देणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी हे करतं. म्हणजे मुख्य भूमिका ही भारतातील भांडवल बाजाराचं नियमन करणारी संस्था, शेअर्स असतील म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स जसे की आता सध्याच्या स्थितीमध्ये जर बघितलं गेलं की जसं की HDFC बँक आहे. HDFC बँक जवळजवळ आता 920 रुपयाची आहे असं गृहीत धरा. म्हणजे आता सध्याला 925-30च्या दरम्यान असेल. परंतु याच्यामध्ये याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर 1700-1800 पर्यंत ते होतं. म्हणजे ते पुन्हा शेअर्स स्प्लिट पण होतो. मग हे जे शेअर्स किंवा भाग किंवा आपल्याला खरेदी करायचे तर ते आपण डायरेक्टली वेगवेगळ्या अकाउंट्समधून जसं की झिरोदा असेल, एंजल वन्स असेल किंवा ॲपस्टॉक असेल या वेगवेगळ्या कुठल्याही तुम्ही ग्रो असेल याच्यावरून तुम्ही ते खरेदी करू शकता. किंवा दुसरं आहे ते म्हणजे बॉन्ड. त्या बॉन्डमधून खरेदी करू शकताय. याच्यावर सिक्युरिटीज ट्रेडवर हे काय करायचं एक प्रकारचं नियंत्रण करणं हा उद्देश आहे. नेक्स्ट आहे घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? डोंगराळ वने, काटेरी वने आणि झुडपे, शुष्क पानझडी वने आणि खारफुटीची वने. तर योग्य उत्तर आहे काटेरी वने आणि झुडपे. याच्यामध्ये काटेरी वने आणि झुडपे हा जो भाग आहे याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य जर बघितलं की 25 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. हा जो भाग आहे तो राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा हे दुष्काळी भूभाग. याच्यामध्ये वनस्पतीमध्ये जर बघितलं की बाबूळ आहे, खैर आहे आणि काटेरी झुडपं ही या वनामध्ये असतात. याच्यामध्ये प्राणी ज्याबद्दल आपण विचार करतोय तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की घूस, उंदीर आणि उंट हे कोणत्या वनामध्ये आढळतात? तर याच्यामध्ये उंट, घूस हे उष्णतेस सहनशील आहे आणि उंदीर हा कमी पाण्यात आणि हे या काटेरी वनांमध्ये आढळतात. सर्व प्राणी हे शुष्क, उष्ण आणि कमी पाण्याच्या वातावरणाशी काय करतात ते जुळवून घेतात आणि हे घेतलेली काटेरी वने वाळवंटी किंवा अर्धवाळवंटी प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगतात. म्हणजे उंट, घूस आणि उंदीर हे प्राणी प्रामुख्याने कमी पावसाच्या आणि उष्ण आणि शुष्क हवामानाच्या प्रदेशात आढळतात. ही काटेरी वने आणि झुडपे हे या वनाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे डोंगराळ वन. हे डोंगराळ वन ही जी आहे तर ती हिमालय, सह्याद्री आणि निलगिरी सारखी ज्या पर्वतरांगा आहेत तर त्या भागांमध्ये आढळतात. थंड हवामान, अधिक पर्जन्यमान, सदाहरित किंवा शंखकृत असणारी वन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. प्राण्यांमध्ये जर आपण बघितलं की याक आहे, हिमबिबट्या आणि लाल पांडा आणि अस्वल या प्राण्यांचा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. शुष्क पानझड वने जे आहे त्याच्यामध्ये मध्यम पर्जन्यमान 75 ते 100 सेंटीमीटरचा पाऊस, सागळ, साल, तेंदू, पानगळ ही ऋतूंमध्ये ही पानझड होते. प्राण्यांमध्ये वाघ, हरिण, नीलगाय, जंगली डुक्कर ही या भागांमध्ये आढळतं. नेक्स्ट आहे खारफुटीची वन. खारफुटीची वने ही जी समुद्रकिनारी, नदीमुखाशी खारट पाणी, दलदलीचा प्रदेश जसे की सुंदरबन, गोदावरी आणि कृष्णा डेल्टाचा जो प्रदेश आहे त्या भागांमध्ये आढळतं. प्राण्यांमध्ये जर बघितलं गेलं की रॉयल बंगाल टायगर, मगर आणि खारफुटीचे मासे आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे कर्बोदकाबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? एक, कर्बोदक अमिनो आम्लापासून बनलेली असतात आणि कर्बोदक हे आपल्या शरीराच्या ऊर्जेची स्रोत असतात. तर याच्यामधलं लक्षात ठेवा की कर्बोदके ही अमोनी आम्लापासून बनलेली नसतात. तर याच्यामध्ये हे चुकीचं आहे. हे कर्बोदक ही आपल्या शरीराच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत म्हणून केवळ 2 आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा केवळ 2 का योग्य आहे आणि एक विधान अयोग्य? कारण कर्बोदक ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनतात तर प्रथिने व अमिनो आम्लापासून बनतात. आता यामुळं हे जे कर्बोदक जी आहेत तर ती शरीराला ऊर्जा देतात. आता लक्षात ठेवा कर्बोदके अमिनो आम्लापासून बनलेले असतात हे विधान काय चुकीचं आहे. कारण कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकापासून
बनलेली आहेत. म्हणजे कर्बोदकाचं मूलद्रव्य सूत्र साधारणतः CH2O अशा अर्थात आपल्याला सांगता येईल. अमिनो आम्ल आम्लिक ऍसिड जे आहे तर त्याला प्रथिने म्हणजे प्रोटीन्सचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये ह्या कर्बोदक नाहीत, त्यामुळे कर्बोदका अमिनो आम्लापासून बनलेली असतात असं म्हणणं हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कर्बोदके हे आपल्या शरीराच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. तर ते मुख्य स्रोत आहे कारण शरीराला लागणारी त्वरित ऊर्जा प्रामुख्याने कशामधून मिळते तर ती कर्बोदकातून मिळते. कर्बोदकाचं पचन झाल्यानंतर ते ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन म्हणजे ऊर्जेचं चलन तयार होतं आणि मेंदू आणि मज्जासंस्था ह्या मुख्य ग्लुकोजवरच काम करतात. जसं की भात, गहू, भाकर, साखर, बटाटा हे ऊर्जेचं प्रमुख स्रोत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण सर्व प्रश्नपत्रिका 2011 ते 2025 या काळामध्ये जेवढ्या झाल्या त्याचा GK-GA जो भाग आहे तर आपण हे सर्व प्रश्नांचं विश्लेषण करणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.